रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. हवा झेडपीची, चर्चा जनतेची. विन टीव्ही मराठीचा रोखठोक, बेधडक ग्राउंड रिपोर्ट. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या चांगलीच रंगात आली आहे. जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या 7वे जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण अक्षरशः तापलं आहे. गावागावात झेडपी निवडणुकीची हवा जोर धरू लागली असून सर्वच पक्षांच्या प्रचार यंत्रणा फुल स्पीडमध्ये कामाला लागल्या आहेत. मात्र या गोंगाटात खरी चर्चा होतीये ती जनतेच्या प्रश्नांची आणि त्या प्रश्नांच्या प्रत्यक्ष सोडवणुकीची. आश्वासनांपेक्षा काम महत्त्वाचं. फक्त नाव नव्हे तर सातत्यानं जनतेत राहणारा, प्रश्न सोडवणारा प्रतिनिधी हवा. मत देताना मतदार नेमका कोणता विचार करतोय? कामाच्या माणसाला पसंती देणार की केवळ नावाच्या माणसाला? याच प्रश्नांची उत्तरं, सामान्य मतदारांच्या मनातली भावना आणि रोखठोक प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विन टीव्ही मराठी घेऊन आलंय हवा झेडपीची, चर्चा जनतेची. हे मुक्त व्यासपीठ. या विशेष ग्राउंड रिपोर्टमधून जाणून घेऊया 7वी जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांच्या थेट, रोखठोक आणि बेधडक प्रतिक्रिया. आमचे प्रतिनिधी श्रीकांत कुंभार यांच्याकडून. हवा झेडपीची, चर्चा जनतेची. पन्हाळ तालुक्यातील 7वी जिल्हा परिषद मतदारसंघातील मी मोहरे गावात आलो आहे आणि जनतेशी मी संवाद साधत आहे. मोहरे गावात म्हणजे पन्हाळ पंचायत समितीने झेडपीची निवडणूक चालू आहे आणि घराघरातून या कालावधीमध्ये दररोज अगदी एक ना एक उमेदवारांची प्रचार मोहीम धूमधडाक्यानं चालू आहे. पण प्रत्येक एक उमेदवार येऊन आपापले मतं, आपापलं काम करण्याचं कौशल्य सांगत आहेत. पण आता एवढा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे, आम्हा महिलांच्या समोर पडलेला आहे की नेमकं कुणाला मत द्यायचं. म्हणजे या पूर्ण निवडणुकीच्या संदर्भात सगळा विचार केला असता कोणता उमेदवार साठी योग्य आहे, महिलांच्या सगळ्या अडचणींना तो तोंड देणार आहे, सक्षम आहे, अशा उमेदवाराला आपण निवडायचं का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मग असा कोणता उमेदवार असेल तर मला तरी वाटतंय या ठिकाणी आपण असं एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे की जे गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटणारं. कधीही तुम्ही बोलवाल तर एखाद्याच्या खांद्यावर हात टाकून त्यांचं काम अगदी चोखपणे करणारं असं एक व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव मोरे आहेत असं मला वाटतं आणि त्यांना आपण सगळ्यांनी निवडून देऊया असं मला वाटतंय. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वारं आहे. तुम्हाला कसा उमेदवार असावा असं वाटतंय? उमेदवार गावचं चांगलं काम करणारा असावा, पाणी, शैक्षणिक गरजा भागवणारा, गटारी हे सगळं करणारा पाहिजे आणि वरचेवर गावाला भेट देणारा असावा. निवडून गेल्यानंतर आपलंच सगळं स्वतःचं मोठं करणारा नसावा. ते एकदा निवडून गेलं की 5 वर्षात ह्यांची 10 पट वाढतंय आणि गरीब तिथंच राहतोय. तसं होऊ नये. तुमचं काय? नेता कसं सर्वांगीण विकास करणारा असावा, जनतेचा स्वतः स्वार्थ नसावा आणि जनसंपर्क असावा, गोरगरीब जनतेचा मिळणार असा समरस असणार मिसळणारा असावा. तुमचं मत काय? आमचं मत एक असंच आहे की आता जे 7वी जिल्हा परिषदला विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे हे सर्वसामान्य सुखदुःख असू दे तिथं येऊन भेटीगाठी देणारे आहेत. परत आरळे आणि मोहरे हे इतिहासात पहिल्यांदा फुल केलेला आहे. त्या ओढ्यातून जाताना म्हणजे पावसाळ्यात जायचं कामच नव्हतं, ती तिन्ही सुविधा त्या पायमलांची जी शेती जात होती त्यांच्याशी तोडजोड करून तो रस्ता आणि पूल तिन्ही आरळ्याचा मार्ग कोडोलीपर्यंत जोडला आहे. परत गावात काही वैयक्तिक लाभ असून दे त्यांनी सहकार्य केले. पाण्याची जलजीवन जी ही केली योजना केली ते त्यांनी म्हणजे मोलाचं सहकार्य गावासाठी केले. परत रस्त्यासाठी गटरी ह्यांनी म्हणजे आरळे गावाला बऱ्यापैकी सहकार्य केले त्यांनी. जनतेचे आज मी आहे 7वी जिल्हा परिषद मतदारसंघातील मोहरे गावामध्ये. नमस्कार. मी आता जर बघितलं आपल्या इथं
तर 7वी जिल्हा परिषदेमध्ये मोठी चुरस आहे. मी पण तसा एज्युकेटेड माणूस आहे, पण माझा शेती व्यवसाय, जनावरं वगैरे सगळ्या गोष्टी मी सांभाळतो. आज जर बघितलं इथं तर मोठी ईर्ष्या चालू आहे 7वी जिल्हा परिषदमध्ये. याच्यामध्ये काय पैसेवाली लोक आहेत, काय गरीब लोक उभा राहिले असतील, काय अपक्ष उभा राहिले असतील. परंतु माझे एक ह्याच्यातून असं म्हणणं आहे की पंचायत राजव्यवस्था काय असती ही लोकांना अजून माहिती नाही आहे. ही लोकांना माहिती झाली पाहिजे. पंचायत राजव्यवस्थेमध्ये काय कामं असतात, काय करायचे आहेत, असा उमेदवार आपल्यासाठी पाहिजे आहे. आणि माझ्या माहितीनुसार मी आता बघितले, मी कोणाच्या पार्टीचा अशातला भाग नाही, तरीसुद्धा मला असं वाटतं की एक 4-5 वर्षामध्ये पंचायत राजव्यवस्था काय असते हे 7वी जिल्हा परिषदमध्ये आम्ही थोडंसं आमच्या गावचं एक हे आहे सदस्य, त्याच्या माध्यमातून पंचायत राजव्यवस्था कशी असते हे आम्हाला थोडं समजायला लागले इथून पाठीमागं. पण मला तर वाटते की साधारणपणे ज्याला त्याचे सखोल ज्ञान आहे असाच माणूस जर जिल्हा परिषदेवर निवडून गेला तर आपल्या सगळ्या रस्ता असतील, पाण्याची व्यवस्था असेल, रस्ता जोड प्रकल्प असेल, अन्य काही सुविधा असतील त्या जनतेपर्यंत पोचवणारी व्यक्ती तिथं जायला पाहिजे, तरच आपलं कल्याण आहे, अन्यथा कल्याण होणार नाही. चर्चा जनतेची, ग्राउंड रिपोर्ट मोहरे. नमस्कार, मी सिद्धांत सकटे मोहऱ्यातून. आत्ता वातावरण बघता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत, तरी अतिशय चुरशीची निवडणूक आणि एकदम चांगल्या प्रकारचे नेते वगैरे ह्यामध्ये उतरलेले आहेत. अतिशय लोकांच्या मनामध्ये काय चालू आहे, काय आहे ते अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. तरी पण मला असं वाटतं की समाजामध्ये एक स्त्रियांसाठी चांगलं व्यासपीठ निर्माण करण्याचं काम डॉक्टर स्वाती पाटील मॅडम यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. स्त्रियांना चांगलं व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे. तरी बरेच संजीवनी फाउंडेशन या संस्थेमार्फत मॅडमांनी मोफत ब्लड तपासणी त्यांच्या संजीवनी हॉस्पिटलमार्फत अतिशय ह्या महागाईच्या काळामध्ये 50% सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. गोरगरीब जनतेने त्याचा लाभ घेतलेला आहे आणि भरपूर स्त्रियांच्या मनामध्ये त्यांना एक आदराचं स्थान, एक सखीचं स्थान निर्माण करून घेतलेलं आहे. आणि आम्ही सर्वजण ताईंसोबत आहेच, पण अशा सर्व महिलाही त्यांच्यासोबत आहेत आणि तुम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य करावं आणि त्यांच्या विचारांसोबत चालावं आणि त्यांना आपलंसं मानावं असं मी त्या सर्वांना सांगतो. मी आज 7वी जिल्हा परिषदमध्ये मतदारसंघात आहे. हवा झेडपीची, चर्चा जनतेची. ग्राउंड रिपोर्ट घेत आहे बोरपाळे गावचे तंटामुक्त अध्यक्ष अतुल उर्फ बंडा पाटील, त्यांच्याकडं जाणून घेऊ आपण. नमस्कार. 7वी जिल्हा परिषद मतदारसंघात आता चांगल्या पद्धतीनं तिन्ही उमेदवार उभा राहिलेले आहेत. भाजप आहे, राष्ट्रवादी अजितदादा गट आहे, जनस्वराज्य विनय कोरे सावकर साहेबांचा गट आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं शांततेत सगळ्यांच्या प्रचार यंत्रणा सगळ्यांच्या चालू आहेत. आणि आता तसं जर म्हटलं गेलं तर आता तरुण वर्ग आहे किंवा महिला वर्ग आहे किंवा नाराजीचा वर्ग आहे, अशा मतदारही सगळे असे समतोल आहेत. आत्ताच्या परिस्थितीवर ह्या मतदारसंघातून कुणाला निवडून द्यायला पाहिजे, एक कर्तृत्ववान, एक आशास्थान असं असणारं म्हटलं तर आत्ता अतिशय म्हणजे वातावरण चांगलं जयंत पाटील साहेबांचं आत्ता सध्या आहे. आणि एक दादांचा विचार पहिला जुना चालू होता, त्या विचाराचा वारसा ठसा असा घेऊन जयंतदादांनी प्रत्येक गावोगावी प्रत्येक मतदारांच्यापर्यंत पोचणे, पाठीमागला आपला काय असेल ते जुना गट सगळा सक्रिय करणे. आज त्यांची उमेद आहे, आज त्यांना तरुण वर्ग घेऊन पुढं जाऊन काहीतरी घडवायचं आहे, काहीतरी परिवर्तन करायचं आहे. अशा अनुषंगानं आत्ता सध्या तर जयंत पाटलांचं काम, चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. आणि माझी पण विनंती आहे सर्वांना की अशा पद्धतीनं एक तरुण तडफदार कार्यकर्ता आपल्यामध्ये आता मिळून मिसळून कामाला आपण एक संधी देणं ही आपली नैतिकता, जबाबदारी सर्व मतदारांची आहे. की कोणताही त्या नेत्यावरती डाग नाही, कुठल्याही भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचार करायची त्यांना गरजही लागणार नाही, असा एक पर्व, एक जयंत पर्व तयार झालेला एक जयंत पाटील साहेब म्हणून एक निष्ठावान कार्यकर्ता तयार आहे मतदारसंघात. आणि माझीही सगळ्यांना तीच विनंती आहे की जयंत पाटील साहेबांना सगळ्यांनी सहकार्य करावे. चर्चा जनतेची, ग्राउंड रिपोर्ट मोहरे. नमस्कार, मी बाबासाहेब चावरे. 7वी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये साधारणपणे पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. 7वे गण, मालेगण आणि 7वी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सन्माननीय शिवाजीराव मोरे आप्पा सध्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचे, सन्माननीय सावकर साहेबांचे
एक खंदे समर्थक म्हणून उभा आहेत. तर साधारणपणे शिवाजीराव मोरे आप्पांच्या विरोधात अनेक उमेदवार आहेत, परंतु या सगळ्या उमेदवारांपैकी सन्माननीय शिवाजीराव मोरेंचं काम जर बघितलं तर एक आदर्श व्यक्तिमत्व, सामान्य लोकांमध्ये मिसळणं, दुसरी गोष्ट म्हणजे गोरगरिबांचं दुःख जाणून घेणं, प्रत्येक असणाऱ्या मतदारसंघातलं छोटं मोठ्या कामाचा प्रचंड अभ्यास असणं आणि विशेष त्यांची उल्लेखनीय बाब जर बघितली तर एक वाचन मोठं आहे, एक चांगल्या पद्धतीचं पंचायत राज पद्धतीचा प्रचंड मोठा अभ्यास आहे आणि गाववार कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे हे त्यांनी ओळखून या जवळजवळ संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी मोठा कामाचा डोंगर उभा केलेला आहे. आणि या असणाऱ्या कामाच्या डोंगरावरनं आम्ही साधारणपणे जर अंदाज आपण प्रत्येक गावातून एक लोकांच्या बाबतीतला काढला तर शिवाजी मोरे आप्पांची हवा प्रचंड मोठी आहे आणि निश्चितपणानं आप्पांची घोडदौड ही विजयाच्या दिशेनं एक सुंदर अशा पद्धतीनं चाललेली आपल्याला पाहायला मिळते. सावकर साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्ते अगदी जनस्वराज्याचे वगैरे हे आपल्याला अगदी गाव टू गाव काम करत असलेले आपल्याला दिसतात. आणि मग तुल्यबळ उमेदवाराच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आप्पांचं काम, आप्पांची असणारी प्रतिमा, आप्पांचं असणारं गोरगरिबांच्यामध्ये मिसळणं, आप्पांचा असणारा पंचायत राजचा अभ्यास आणि आप्पांचं साधारणपणे असणारं जे काही वारणेशी नातं, ह्या सगळ्यांच्या बाबतीत जर बघितलं तर आज मला तर वाटत नाही की आप्पांना कुठलीही अडचण असेल असं मला वाटत नाही. 100% त्यांची विजयाप्रती घोडदौड ही निश्चितपणानं आहे हे आपल्याला दिसून येते. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.